हॅलो एव्हरीवन आणि गुड मॉर्निंग फ्रॉम कोडाईकनाल. सो आम्ही इथे भरपूर फोटोज वगैरे सगळे काढले आहेत आणि आता आम्ही चेकआउट करतो. सो बघू आता नेक्स्ट डेस्टिनेशन काय. चला लेट्स गो. मी ही बसमधून शूट करते आहे आणि कारण हे बघायला खूप सुंदर वाटतो हा व्ह्यू सकाळी. ब्युटिफुल सन, ब्युटिफुल मॉर्निंग आणि हा व्ह्यू मला मिस करायचा नव्हता ॲक्च्युली. पण खूप छान वाटते. तुम्हाला थोडंसं ब्लर वाटू शकतं पण मला इथून खूप छान वाटतंय. आणि इकडे बघा सकाळी सकाळी आमचं ह्याने अट्रॅक्शन वेधून घेतलं आहे या जर्मन शेपर्डने. सकाळी सकाळी आम्हाला हा व्ह्यू बघायला मिळाला आणि ही इज व्हेरी क्यूट. सो नाव लेट्स गो. चला नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि इकडे बघा वाव, हा लुक जस्ट मेड माय डे मी म्हणू शकते, एवढा सुंदर आहे. आता आम्ही या पुढच्या स्पॉटला आलो आहे. हे सगळे ऑन द वे स्पॉट्स आहेत जे आम्ही कवर करतो आहे. आता आम्ही चाललो आहे गुणा केवला. सो पाहायला मिळेल तुम्हाला तिकडे काय आहे, कसं आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे. गुणा केव. सो अशी ही इथे एंट्रन्स आहे. नाही माहिती एंट्री फी वगैरे असेल की नाही, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण बघू. इकडे पण खूप भारी वाटतंय सकाळी सकाळी आणि थोडीशी थंडी पण आहे, पण नाईस, फिलिंग नाईस. आणि ही अशी वाट आहे जिथून आपल्याला आता वॉक करत जायला लागणार आहे. डिस्टन्स किती असेल आय हॅव नो आयडिया, पण मजा येते कारण गरमी अजिबात होत नाही आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं खूप एन्जॉय करतो आहे. सो आम्ही कोडाईकनाल एक्सप्लोर करतो आहे. काल रात्री कोडाईकनाल आमच्या विल्लावर आम्ही नाईट स्पेंड केलं, ते तुम्ही बघितलंच रात्री, आणि डिनर केलं. आणि आज सकाळी 8 वाजता आम्ही बाहेर पडलो आहे. कोडाईकनाल बरेच प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करतो आहे. आणि कालचा मी अपडेट द्यायला विसरली तुम्हाला. काल आम्ही एका कॉलेजमध्ये गेलेलो. आधी मधुराईला गेलो कामाक्षी, पण आम्हाला काहीच शूट नाही करता आलं कारण ते मोबाईलचं परमिशनच नाही आहे. म्हणजे मोबाईल नाही, काहीच आपण आत नाही घेऊ शकत. सो आणि पाऊस पण पडत होता, सो ते शक्य नाही झालं. आणि त्यानंतर आम्ही एका कॉलेज विजिट केलं, एक युनिव्हर्सिटी. तिथे पण मी जास्त नाही शूट केलं, जे तुम्ही काल बघितलं असेल की लेक्चर्स देताना तेवढंच. सो काल आम्ही कॉलेज विजिट केलं आणि तिथे आमच्या काही स्टुडंट्सनी म्हणजे आमच्या क्लासमेट्सनी प्रेझेंटेशन केलं. आम्ही सिंगिंगचा परफॉर्मन्स दिला. सो असा हा डे होता. आणि परवा पण आम्ही एका कॉलेजमध्ये केलेलं विजिट. सो मी जास्त काहीच शूट नाही केलं. सो आता आम्ही ही कोडाईकनाल एक्सप्लोर करतो आहे. सो लेट्स सी. सांगू आणि ॲक्च्युली खूप भारी वाटतं आहे इकडे. खूप ही झाडं तुम्ही बघताय आणि आम्हाला मंकीज पण बघायला मिळाल्या आणि आम्हाला खूप इरिटेट पण केलं आहे त्यांनी. पण या आता आम्ही वरती चाललो आहे. सो मला वाटतं काहीतरी व्ह्यू दिसणार आहे तिकडनं. मी नक्की दाखवेन जर मी शूट केलं तर. असा काहीतरी तुम्हाला व्ह्यू बघायला मिळतो आहे. इथून मोबाईलमधून मी नाही परफेक्टली ते शूट होणार, पण मी ट्राय करते आहे. भरपूर जास्त थंडी आहे
आज तरी कमी आहे. रात्री जी थंडीत आम्ही सर्वाईव्ह केलं आहे आमचं आम्हाला माहिती आहे. आज सकाळी थोडी थंडी कमी झाली आहे, नाहीतर कोडाईकनालमध्ये भरपूर जास्त थंडी असते रात्री एस्पेशली. हा मंकी, हाऊ क्यूट इज दिस मंकी. खूप क्यूट पोज देऊन थांबलाय बिचारा फोटो काढण्यासाठी. आणि ही आमची पूर्ण मंडळी सगळे एक्सप्लोर करतात कोडाईकनाल केव्स. खूप जास्त थंडी आहे इकडे, थंड थंड आहे. ओके, सो दिस इज डे 5 आणि आज आम्ही कोडाईकनाल एक्सप्लोर करतोय काल रात्री आणि आज पूर्ण दिवस. सो आता गुणा वेव्स तर आम्ही एक्सप्लोर केलं आहे आणि मस्त फोटोज व्हिडिओज तर काढलेत. आता बघू पुढे काय स्पॉट, लेट्स सी. आणि हा मला एक ब्युटिफुल लेक व्ह्यू बघायला मिळाला एवढा वेळ. मी काहीच नाही शूट केलं, पण हा जस्ट मी ग्लिम्स तुम्हाला दाखवते. आणि असा एक 50 फोटो असले, एक फोटो वाटायला म्हणे. बेसिकली दिस इज पार्क आणि हे गार्डन खूप खूप सुंदर आहे आणि इथं खूप छान तर फोटोज नक्कीच येतात. पण हा व्ह्यू पण तुम्ही सगळं एन्जॉय करू शकता. आणि आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे तो म्हणजे वॉटरफॉल. अगेन इट्स अ नाईस प्लेस, नाईस वाईब पण इथे खूप छान वाटते आणि एवढी थंडी आणि हा पाण्याचा आवाज पण आम्ही ॲट द सेम टाईम आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि हे असं काही इकडे तुम्हाला आहे बघायला. आणि हा छोटासा वॉटरफॉल आहे, पण इट्स नाईस प्लेस, वन ऑफ द नाईस प्लेस आणि ऑन द वे पण आहे, सो यू कॅन विजिट. A few moments later. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आम्ही रामेश्वरमला चाललो आहे. ऑन द वे आहोत. अजून मला वाटतं 2 तास बाकी आहेत. आणि आम्ही मगासपासून खूप मजा मस्ती केली आहे. खूप रील्स पण आम्ही एक शूट केले, एक रील आम्ही एक शूट केलं आहे आणि खूप आम्ही नाचलो आहे मगासपासून. तुम्ही आता ही वाईब बघताय. आम्ही खूप नाचलो आहे मगासपासून, खूप एन्जॉय केलं आहे. आणि आता मी वेट करतो आहे कधी एकदा पोचतो आहे. सो या, आपण उद्या भेटू. उद्या सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही कुठे चाललोत किंवा काय, सगळं पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. सो आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचू, तिथे चेक इन करू आणि डायरेक्टली उद्या सकाळी भेटू. The next day. सो गुड मॉर्निंग फ्रॉम रामेश्वरम. काल आम्ही रात्री अराऊंड काहीतरी 10:30च्या आसपास आम्ही काहीतरी पोचलो आणि आता सकाळी सकाळी फ्रेशन अप झालो आहे. आत्ता वाजलेत 7:20 आय गेस, या 7:20 आणि आम्ही आता चाललो आहे रामेश्वरमच्या धनुषकोडीला. तिकडचं आम्हाला पूर्ण व्ह्यू आणि ते सगळं काही ते बघायचं आहे. तो फुल ती प्लेस एन्जॉय करायची, एक्सप्लोर करायची आहे. सो आम्ही सकाळी आम्ही तिकडे आणि जाणार आहोत. नंतर टेम्पल आणि बाकी सगळ्या गोष्टी होईल. फायनली सकाळी आम्ही धनुषकोडीला पोहोचलो आणि हा असा काही इथे व्ह्यू आहे. आणि आम्ही मस्त इथे सनराईज पण आम्ही बघायला मिळाला मला. सो इथे टाईम स्पेंड करू आणि बघू. मला बीच पण दाखवते. आम्ही आता आलो आहे रामेश्वरमला. बीच एक्सप्लोर करतो आहे आणि फोटोज काढतो. सकाळी 6 o'clockला आम्ही बाहेर पडलेलो. झालं ऑलमोस्ट एक्सप्लोर करून. आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. भरपूर फोटोज काढलेले आहेत, भरपूर फोटोज व्हिडिओज ऑलरेडी काढले. बघू नेक्स्ट काय प्लॅन आहे.
सो आम्ही आता एक छोट्याशा टेम्पलमध्ये जाऊन आलो, दर्शन वगैरे केलं आहे. आणि आता इकडे आपल्याला अजून एक छोटासा स्पॉट बघायचा आहे. तो म्हणजे आपल्याला एक दगड पाहायला मिळणार आहे जो हँग होतो पाण्यात. सो बघू इकडे काय आहे. तिकडे दिसतोय तुम्हाला छोटासा व्हाईट कलर दगड जो फ्लोट होतोय पाण्यात. आणि तिकडे ते आम्हाला टच पण करू देतात. इनफॅक्ट ते आपल्याला उचलू पण देतात. नाव दिस इज डन. आणि आता आम्ही प्रोबॅबली ब्रेकफास्ट वगैरे करू आणि नंतर टेम्पल वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. पण या दिस वॉज गुड. दिस प्लेस इज रिअली गुड. हे काय ते आपल्याला वेगळं बघायला मिळालं. बापरे, भयंकर गरमी होते, भयंकर उकाडा. काल आम्ही कोडाईकनालमध्ये होतो, तिकडे भयंकर थंडी होती आणि आता भरपूर उकाडा होतो. इकडनं तुम्हाला दिसते रामेश्वरम टेम्पल. तिथेपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. सो आम्ही फायनली रामेश्वरमला पोचलो आफ्टर हॅविंग ब्रेकफास्ट. आणि मी सेकंड टाईम आली आहे. पहिल्यांदा मी खूप फॅमिली बरोबर आलेली आणि आता कॉलेज सगळ्या स्टुडंट्सबरोबर म्हणजे क्लासमेट्सबरोबर. सो या तर बघू. मला मे बी शूटिंग नाही करता येणार. हॅलो गाईज, आम्ही आता रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत मदुराईच्या आणि गोव्यासाठी जाणार आहोत. गॉट रेडी. आणि आम्हाला 6 वाजता गेलेली ट्रेन आहे. आणि आज मी जास्त काहीच नाही शूट केलं. रामेश्वरम टेम्पलमध्ये गेलेली. तिथे आत तर मोबाईल परमिशनच नाही आहे. कुठच्याच टेम्पलमध्ये ॲक्च्युली परमिशन नव्हतं. सो मी काहीच नाही शूट केलं. आणि आज अब्दुल कलाम त्यांचं ते फुल एक्झिबिशन ते पाहिलं. आणि असा डे होता. जास्त मी तिथे पण नाही शूट केलं कारण इथे मोबाईल अलाउडच नव्हता न्यायला पण. आणि तुम्हाला ह्या व्लॉग्समध्ये बघितलं असेल खूप कमी शूट केलेलं कारण परमिशनच नव्हतं मोबाईलचं आज. सो मी शूट नाही करू शकलो. जेवढं काही शूट केलं आहे तेवढंच तुम्हाला बघायला मिळेल या व्लॉगमध्ये. सो या नाव गोईंग बॅक टू होम. आणि आता 2 दिवस आम्हाला रेल्वेमध्ये ट्रॅव्हलिंग आहे आज आणि उद्या. आम्ही रेल्वेतून तर उतरलो आहे आणि आता ऑलमोस्ट आता घरी चाललो आहे. सो इथून आता 2 hours जर्नी आहे आणि वी विल बॅक टू होम. आणि आय होप लवकरात लवकर आम्ही पोचू घरी कारण ऑलरेडी दमलो आहे सगळे, खूप दमलो आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी हा व्लॉग इथेच एंड करते. आणि प्लीज सबस्क्राईब करा कोणी जर केलं नसेल तर. सो प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.